नमस्कार, मी लाघवी ओम सावंत स्टोरी ऑफ द डे मध्ये आपलं स्वागत करते। आज राज्यात तिसऱ्या टप्प्यातलं मतदान पार पडलंय, पण या तिसऱ्या टप्प्यातल्या मतदानात बहुतांश ठिकाणी विशेषतः बारामतीत हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळालाय आणि बारामतीच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट येणार का यावर देखील चर्चा होतीये आणि हीच आज आपली स्टोरी ऑफ द डे आहे। बारामतीच्या निवडणुकीमध्ये साम दाम दंडभेद या रणनीतीचा पुरेपूर वापर करण्यात आलाय। बारामतीत ठिकठिकाणी पैसे वाटतानाचे व्हिडिओ रोहित पवार यांनी ट्विट करून सत्ताधाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचा प्रयत्न केलाय। मतदारांवर पैशांचा पाऊस पाडूनही बारामतीत मतदानाची टक्केवारी कमीच राहिली आहे। पाहूया। बारामतीच्या निवडणुकीत मतदारांवर पैशांचा पाऊस पाडल्याचा आरोप होऊ लागलाय। सत्ताधाऱ्यांनी मतदारांची मतं मिळवण्यासाठी अक्षरशः बाजार मांडल्याचा आरोप होऊ लागलाय। रोहित पवारांनी या संदर्भात एका पाठोपाठ एक व्हिडिओ ट्विट करून सत्ताधाऱ्यांची पोलखोल करण्याचा प्रयत्न केला। बारामतीत अजित पवारांच्या कारखान्याचे कर्मचारी मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला। भोर तालुक्यात मतदारांना पैसे वाटणाऱ्या कार्यकर्त्यांना गावकऱ्यांनी पकडून ठेवलं। तसंच काटेवाडीत माजी सरपंच विद्यमान सरपंचाच्या मुलाला पैसे वाटत असल्याचा व्हिडिओ रोहित पवारांनी ट्विट केलाय। संबंधितांनी हे आरोप फेटाळून लावले। तिथे जर चिठ्ठी देत असताना ते जर म्हणत असतील की पैसे वाटप झाले वगैरे, त्यांच्या पायाखाली माती सरकलेली, असं खोटं नाटं बोलून आणि खोटं नाटं व्हिडिओ व्हायरल करून काहीच होणार नाही म्हणा। लोक विकासाला मतदान करणार आहेत, पराभव दिसायला लागलेला आहे त्यांना, त्यांच्याकडे दुसरं बोलायचं काय नाही। व्हिडिओ मध्ये आम्ही त्या व्यक्तीला चिठ्ठी जे देत होतो मतदानाची, कोण होती समोरची व्यक्ती? अजय बिसे म्हणून होता, त्याला आम्ही चिठ्ठी देत होतो आणि त्यांनी काय दावलंय ते की पैसे वाटप, काहीच संबंध नाही। बारामतीच्या निवडणुकीत पैशांचा पाऊस पाडला जात असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला। आता सामान्य लोकांना 5 पर्यंत बँक चालू असते, आता इथं 1 पर्यंत चालू, आणि त्याच्यात ते काम करत होते। पण ते कशाचं? तर पैसे वाटपाचं काम कुठेतरी केलं जात होतं असं लोकांचं मत आहे, आणि मग तिथून पैसा लोकांपर्यंत जायचा, तो तिथं दिला जायचा असं लोकांचं तरी मत तिथं झालेलं आहे। पैसे वाटपाचे आरोप अजित पवारांनी फेटाळले। रोहित पवारांनी सोशल मीडियावर टाकलेले व्हिडिओ खोटे असल्याचा दावा अजित पवारांनी केलाय। सध्या रोहित पवारांचं एकमेव काम आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं गैरसमज पसरवणं, सतत ट्विट करणं। ट्विट करून आपण परवाच्या शेवटच्या सभेमध्ये पण बघितलं कशा पद्धतीनं त्यांनी ती नौटंकी केलेली होती। हे त्याचं कामच आहे, मी त्याला फार लहानपणापासून त्या ठिकाणी ओळखतो। बारामतीच्या निवडणुकीत सामदाम दंडभेद या सर्व आयुधांचा मुक्त हस्ते वापर करण्यात आला। एवढं करूनही बारामतीत मतांची टक्केवारी मात्र जेमतेमच राहिली। बारामतीच्या मतदारांना हा प्रकार आवडला नसल्याचंच या निमित्ताने अधोरेखित झालंय। विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती। बारामतीमध्ये लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार दत्ता भरणेंची दादागिरी पाहायला मिळाली आहे। दत्ता मामांनी सुप्रिया सुळे समर्थकाला शिवीगाळ केली आहे। झालेल्या शिवीगाळ प्रकरणामध्ये राष्ट्रवादी बॅकफूटवर गेल्याचं पाहायला मिळत आहे। तू ना तू जर आज करून मस्ती केली ना, तुझी मस्ती उतरेल, तुला सांगतो कोण तुझ्या कोण माझ्याशिवाय कोण नाही। इंदापूरचे आमदार दत्ता भरणे निवडणुकीच्या दिवशी सुप्रिया सुळेंच्या कार्यकर्त्याला अशी शिवीगाळ करतायत। संध्याकाळी 6 नंतर आपणच आहे अशी दमबाजीही ते करतायत। निवडणुकीच्या दिवशी विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अशी दडपशाही केली जात होती। इंदापूरच्या अंथुर्णे गावात सुप्रिया सुळेंचं काम करणाऱ्या नाना गवळी या कार्यकर्त्याला दत्ता मामा भरणेंनी शिवीगाळ केली। गोड बोलणार, 40 लोकांना नोकरीची आहे मीच दाखवणार। बेकारी केली तो गावात बरं का, तो एकली बरोबर आहे। बेकारी केली, अख्खा गाव जिल्हा मागाय, जिल्हा
नंतर कोण येणार तू तेव्हा? हो का आम्ही मतदान करतो तुम्हाला काय करू फिरवता काय? काय अजिबात काय करू नका बस. काय बोलतो तो आम्ही बोलतोय काय झालं? जानथुर्णे गावात हा राडा झाला. त्या गावात सुप्रिया सुळेंनी धाव घेऊन नाना गवळी या कार्यकर्त्याची भेट घेतली. गावात लावलेल्या पोलिंग बूथमुळे दत्ता मामा संतापल्याचा आरोप नाना गवळींनी केला. इथं आल्यानंतर इथं बसलो की तो म्हणताय ना ते गाडीतून आल्यानंतर उतरलं की मी तिकडे आपल्या साईडला गेलो. म्हणलं तोंडावरती नको, ठीक आहे म्हणलं. आले ना तिथं लगेच म्हणले राहायचं का नाही गावात, तुला कळतं का नाही, अशी परिस्थिती आहे. तू किती लोकांना हो तुझी काय अवकाश आहे, तू सागाचे बाहेर कर्मचारी गेली 15-20 दिवसापासून मला त्रास होतो. माझे रेकॉर्ड निघायत, मला दम दिले. दत्ता मामांनी दादागिरी केल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय. सामान्य कार्यकर्त्याला धमकावून मगरुरी दाखवल्याचा आरोप रोहित पवारांनी केला. गवळी नावाची एक व्यक्ती त्याच गावची, त्याच्याच बरोबर भरणे कुटुंबातूनच काही लोक जे त्यांच्या विरोधात आहे ते आमच्या बूथवर बसले होते. आणि मग 12 बलुतेदार 18 पगड जातीतले हे जे सामान्य कार्यकर्ते आहेत तिथं बसले असताना फक्त तुम्ही सत्तेत आहात म्हणून तुम्ही तिथं मगरुरी दाखवत असाल तर हे लोक खपवून घेणार नाहीत. दत्ता मामा भरणेंच्या दादागिरी विरोधात निवडणूक आयोगात तक्रार केल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलं. निवडणूक आयोगाला आम्ही पत्र लिहिलेली आहेत, आमच्याकडून कंप्लेंट केलेल्या आहेत. नाना गवळी पैसे वाटत होते असा आरोप दत्ता मामा भरणेंनी केलाय. पहिल्यांदा नाना गवळींनीच कुरापत काढल्याचा आरोपही त्यांनी केला. तो काही कार्यकर्ता वगैरे नव्हता, तो एक कर्मचारी होता. तिथं पैशाचं तो वाटप करत होता, तो लोकांशी दमदाटी करत होता. माझ्याबद्दल तिने अशब्द वापरले. त्यामुळं थोडं मी पण थोडं त्यानंतर मी पण कार्यकर्ता आहे, मी आमदार आहे, मला पण भावना आहेत. एवढं तिथं काम आपण सगळं काम करतो, त्या लोकांना मदत करतो, सहकार्य करतो. अजित पवारांनी मात्र या प्रकरणात दत्ता मामांची अप्रत्यक्षपणे पाठराखण केली. जे काही त्यांनी तिथं झालं नाट्य, त्याच्यानंतर त्यांनी जे मी जसं आपल्याशी बोलतोय तशा प्रकारे त्यांनी त्यांचं स्टेटमेंट केलेलं आहे की मी त्याच्यामध्ये जर तिथं गेलो नसतो तर काहीतरी वेडवाकडं घडलं असतं. ते व्यक्ती कमी होते संख्येने आणि त्याच्यामुळे तिथं आकरीत घडलं असतं असं त्याचं म्हणणं. कोणत्याही परिस्थितीत दत्ता मामांची भाषा समर्थनीय नाही. या प्रकरणी आता निवडणूक आयोग आणि पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती. राजकारणामुळे सतत चर्चेत राहणारा मतदारसंघ म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ आज मात्र आईमुळे चर्चेत राहिला. एकीकडे अजित पवार मतदानासाठी आईसोबत आले तर दुसरीकडे अजितदादांच्या आईला भेटण्याकरता सुप्रिया सुळे दादांच्या घरी पोहोचल्या. पाहूया मावरून बारामतीच्या मातीत रंगत असलेलं हे राजकारण. शरद पवार आणि अजित पवारांसाठी प्रतिष्ठेची लढाई बनलेल्या बारामतीमध्ये मतदानाच्या दिवशीच मा आणि मतांचं राजकारण रंगलं. पवार कुटुंबातील राजकीय संघर्षामुळे अजित पवारांच्या आई आशाताई पवार अजितदादांवर नाराज असल्याची चर्चा होती. त्यामुळेच आशाताई पवार अजित पवारांचं घर सोडून लेकीकडे राहायला गेल्याचा दावा अजितदादांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी 2 दिवसांपूर्वी केला होता. आज अजित पवारांनी या आरोपाला प्रत्युत्तर दिलं. सकाळी सकाळी अजितदादा आपल्या आईसह मतदान केंद्रावर पोहोचले आणि आई आपल्या सोबत असल्याचा हुंकार भरला. आमच्या समोरच्या लोकांनी एक कुटुंबातले काही जण त्यांच्याबरोबर तसं दाखवण्याचा प्रयत्न केलाय. पवार परिवारामध्ये सगळ्यात ज्येष्ठ, सगळ्यात वयाने ज्येष्ठ ह्या आशाताई अनंतराव पवार आहेत. आज माझी आई माझ्याबरोबर आहे, याची नोंद कृपा करून सर्वांनी घ्यावी. अजित पवारांच्या या कृतीनं त्यांचे बंधू श्रीनिवास पवार मात्र संतापले. अजितदादांनी आईला तरी सोडावं असं म्हणत त्यांनी हल्ला चढवला. माझ्या आईला तरी सोडा तुम्ही, जी 86 वर्षाची आहे. तुम्ही बाकी सगळं सोडून म्हणजे किती तुम्ही वैयक्तिक जाताय. ठीक आहे, काय झालं ते झालं, पण माझं म्हणणं होतं निदान आईला तरी तुम्ही लोकांनी सोडायला पाहिजे. आई काय बोलल्या का? आई काय बोललेली नाही ना. दादा राजकारणी आहेत, ते मी राजकारणी नाहीये. आई जर काही बोललेली नसेल तर माझं त्याला काही बोलणं नाही.
दोन्ही बंधूंच्या या वादात त्यांचे पुतणे रोहित पवारांनीही उडी घेतली आणि हिंदी सिनेमातील मेरे पास माँ है असं म्हणत अजितदादांवर निशाणा साधला. चांगली गोष्ट आहे की काकी तिथे आल्या. मी काकींचं मान ठेवतो. या वयामध्ये आजारी असताना सुद्धा मतदान करण्यासाठी त्या आल्या. पण इलेक्शनच्या दिवशीच आई जर कोणाला आठवत असेल आणि हे स्टेटमेंट ते सुद्धा पिक्चरचं स्टेटमेंट जर कुणी करत असेल तो त्यांचा विषय आहे. पवार कुटुंबात आईच्या पाठिंब्यावरून सुरू झालेल्या महाभारतावर उपमुख्यमंत्री फडणवीसांनीही भाष्य केलं. आई असणं आणि आई पाठीशी असणं यापेक्षा मोठा आशीर्वाद काय असू शकतो. ज्या प्रकारे असं चित्र तयार करण्यात आलं की अजितदादा एकटे पडले आहेत, परिवाराने त्यांना वाळीत टाकलाय, सगळ्यांनी मिळून त्यांना एकटं पाडलंय, त्या पार्श्वभूमीवर माँ का आशीर्वाद इससे बडा क्या है. या सगळ्या धामधुमी सुप्रिया सुळेंनी अजित पवारांचं काटेवाडीतील घर गाठून त्यांच्या काकी आणि अजितदादांच्या आई आशाताई पवार यांची भेट घेतली. त्यामुळे मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळेंना बारामतीकरांना नेमका काय संदेश द्यायचा आहे अशी चर्चा सुरू झाली. मी फिरत ते नेहमीच आहे आमचं रुटीन. त्यामुळे काकींचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आले. मगाशी सुमती काकी भेटल्या, प्रताप काका आले होते. ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळेंनी आशाताईंची भेट घेण्यावरून अमोल मिटकरींनी काही सवाल उपस्थित केले. खासदार सुप्रियाताईंनी आजच्या घडीला घेतलेली आशाताईंची अर्थात अजितदादांच्या आईची भेट हे भावनिक राजकारणाचा एक भाग आहे. गेल्या 1.5 महिन्यापासून बारामती परिसरामध्ये आशाताई असताना त्यांना त्याची भेट का घ्यावी वाटली नाही, आशीर्वाद का घ्यावे वाटले नाही. 70च्या दशकात आलेल्या दीवार सिनेमातील हिरो मेरे पास माँ है असं म्हणत विलनला शांत करतो. आता 2024च्या लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये मात्र माँ मत आणि त्यावरून भावनिक राजकारण रंगल्याचं दिसतंय. याचा मतदानावर काही परिणाम होतो का ते 4 जूनला कळेल. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.